महसूल सहाय्यक पदाची वेतन श्रेणी वाढवावी, पुरवठा विभागातील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी, तसेच महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय भरती करू नये या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज भोजन काळात निदर्शनं केली। बुधवारी देखील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत या प्रकरणी निषेध नोंदवला होता। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या लेखणी बंद आंदोलन केलं जाणार असून 15 जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी काल दिनांक 10 जुलैपासून संप आंदोलन करीत आहेत। तसेच आज रोजी भोजन काळामध्ये निदर्शन करण्याचे ठरवल्यानुसार आज रोजी आम्ही निदर्शनं करत आहोत। महसूल कर्मचारी संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध लागू झाला पाहिजे, कारण की 2006 पासून 6 मध्ये जेव्हा महसूल विभागाचा आकृतीबंध झाला त्यानंतर 2016 मध्ये 10 वर्षानंतर तो नवीन आकृतीबंध लागू होणे आवश्यक होते, परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध लागू केलेला नाही। त्यामुळे अनेक पदं जी आहेत ती कमी होण्याच्या मार्गावर आलेली आहेत। नवीन पदांची भरती केली जात नाही। महसूल सहाय्यक या पदाचा ग्रेड पे 1900 आहे आणि त्याच समकक्ष जे पद आहे तलाठी त्याचा ग्रेड पे जो आहे तो 2400 आहे। म्हणून महसूल संघटनेची आमची अशी एक मागणी आहे की महसूल सहाय्यक पदाचा जो ग्रेड पे आहे तो 1900 वरून 2400 करण्यात यावा। त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा जो ग्रेड पे आहे तो 4300 आहे, परंतु नायब तहसीलदार हे पद वर्ग 2चं पद आहे आणि वर्ग 2चं पद असून देखील वर्ग 3च्या पदाची वेतन श्रेणी ही नायब तहसीलदार पदाला लागू करण्यात आली। ती नायब तहसीलदार पदाची वेतन श्रेणी ही 4800 करण्यात यावी अशी महसूल संघटनेची राज्य महसूल कर्मचारी संघटनेची मागणी आहे। त्याचप्रमाणे पुरवठा विभागामध्ये राज्य शासनाने सरळ सेवेने पदाची भरती करण्याचे सुरू केलेलं आहे आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यतोवर महसूल पुरवठा विभागामध्ये नवीन डायरेक्टली पदं भरण्यात येणार आहेत। त्यामुळे महसूल विभागामध्ये 10 ते 15 वर्षापासून जे आमची कर्मचारी कामं करतात त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल। याकरिता देखील आमच्या राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि कालपासून आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे। आज भोजन काळामध्ये निदर्शनं करण्याचं ठरवलेलं आहे, त्यानुसार आम्ही आज निदर्शने करीत आहोत। उद्या लेखणी बंदचं आंदोलन करणार आहोत आणि 15 जुलैपासून जर कधी शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही तर 15 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील महसूल कर्मचारी जे आहेत ते बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत आणि त्यास जर कधी जनतेची गैरसोय झाली तर त्यास शासन जबाबदार राहील, हीच आमची मागणी आहे। तरी सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशी आमची विनंती। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।